मंडळी, आपण पृथ्वी आणि जलाबद्दल बोललो होतो, तुम्हाला आठवत असेल. आज आपण अग्नीबद्दल बोलणार आहोत. ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये 3 गोष्टी अशा आहेत ज्या सृष्टीमध्ये विद्यमान आहेत आणि आपल्या शरीरामधल्या 3 गोष्टींचं प्रतिनिधित्व करतात, किंवा आपल्या शरीरामधल्या 3 गोष्टी ह्या सृष्टीमधल्या 3 महत्त्वाच्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करत असतात. त्या प्रतिनिधित्व करणाऱ्या गोष्टी म्हणजे वात, पित्त आणि कफ, आणि सृष्टीमधल्या गोष्टी म्हणजे सोम म्हणजे चंद्र, सूर्य, अनिल म्हणजे वारा. म्हणजे सूर्य, चंद्र आणि वारा या सृष्टीमधल्या 3ही गोष्टी आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ रूपाने रिप्रेझेंट होत असतात बघा. आणि म्हणूनच ह्या सृष्टीमधल्या 3 गोष्टी आपल्या शरीरामधल्या वात, पित्त, कफाला प्राकृत ठेवायचं काम व्यवस्थित करत असतात. आणि ह्याच पांचभौतिक सृष्टीमध्ये महत्त्वाचं असणारं पंचमहाभूत तत्व म्हणजे अग्नी. सृष्टीमध्ये सुद्धा अग्नी विद्यमान असतो, सूर्याच्या रूपाने विद्यमान असतो. ह्या सृष्टीच्या प्रत्येक कणामध्ये हा अग्नी सूर्याकडून तेज घेतो आणि आपलं कार्यकलाप व्यवस्थित चालू ठेवत असतो. प्राणीमात्र म्हणू नका, वनस्पती म्हणू नका किंवा जलाशय म्हणू नका, प्रत्येकामध्ये पंचमहाभूत असतातच, प्रत्येकामध्ये तेज महाभूत असतं, प्रत्येकामध्ये अग्नी हा असतोच असतो. तद्वतच आपल्या शरीरामध्ये आणि प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये सुद्धा हा अग्नी विद्यमान असतो. म्हणूनच आपण जिवंत असतो. हा जो अग्नी आहे हा आपल्या शरीराला उष्मा देतो. म्हणजे आपली त्वचा जर तुम्ही पाहिली तर ती गरम असते. आपल्या डोळ्यांना तेज देतो, आपण बघू शकतो. आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा हा अग्नी तेज देत असतो, जेणेकरून आपण काही वाचत असतो, आपण काय ऐकत असतो ते आपण ग्रास्प करत असतो. याशिवाय आपल्या हृदयामध्ये सुद्धा पित्त असतं, तेज महाभूत असतं, जेणेकरून आपली बुद्धी सात्विक राहते. आपल्या पोटामध्ये पाचनशक्ती असते, जाठर अग्नी असतो, तो सुद्धा सूर्याच्या शक्तीचं रिप्रेझेंटेशन करत असतो. आपल्या रक्तामध्ये सुद्धा तेज असतं आणि हे तेज सृष्टीमधल्या सूर्याचं रिप्रेझेंटेशन करत असतं. आणि हे तेज महाभूत आपल्या शरीरामध्ये ट्रान्सफॉर्मेशनचं काम करत असतं. आपल्याला दिसतं, म्हणजे लाईट एनर्जी ही करंट एनर्जीमध्ये, इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये किंवा इम्पल्स एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्म करायचं काम हे तेज महाभूत करत असतं. कुठेही कन्व्हर्जन होत असेल, गोष्टी मोठ्या होत असतील, तर हे तेज महाभूतच अतिशय आवश्यक पद्धतीने आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतं. आपल्या शरीरामध्ये 13 अग्नी असतात. एक जाठराग्नी आहे, नंतर पंचमहाभूताग्नी आहेत आणि नंतर आहे सप्तधातू अग्नी. या 13ही अग्नींवर हे तेज महाभूत काम करत असतं. असं हा अग्नी, असं हे अग्नी महाभूत आपल्या शरीरामध्ये अविरत काम करत असतं. त्यामुळेच आपण चैतन्यमयी असतो, त्यामुळेच आपण जिवंत असतो, त्यामुळेच आपण सगळी कार्य करू शकत असतो आणि आपल्या शरीरामधली ऊर्जा आपण व्यवस्थित कॉन्झर्व करून ठेवू शकत असतो. असं हे तेज महाभूताचं महात्म्य आहे. आणि हेच तेज महाभूत आपण आपल्या चिकित्सेमध्ये आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कसं वापरायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.